नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025. आपल्या सर्व संगमनेरकरांची संगमनेर सेवा समिती, आपली दिशाणी सिंह. आपलं संगमनेर सुसंस्कृत, विकसित आणि महाराष्ट्राला सेवा वाटावं असं शहर आहे. 100 शहरी एक संगमनेरी ही आपली ओळख. आता ही ओळख जपण्यासाठी, गोरगरिबांच्या हक्कांसाठी आणि संगमनेरचा स्वाभिमान टिकवण्यासाठी संगमनेर सेवा समिती, निवडणूक दिशाणी सिंह सिंह सिंह. Years of 30 years of 30 years of change, 30 years of work, 30 years of anguish, 30 years of hopeless, 30 years of hate, 30 years of never, 30 years of make, 30 years of late, 30 years of fake. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी के तुम गुहार लो. मान वान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार लो. आरंभ है प्रचंड. करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. नगरपालिकेचे मतदान करायचे आणि त्यामध्ये आपण संगमनेर सेवा समितीच्या आणि सिंहाचं चिन्ह असणाऱ्या या उमेदवारांना विजयी करावी विनंती करण्याकरता उपस्थित आमदार सत्यजित तांबे, श्रीमती दुर्गाताई तांबे, पिंटू भाऊ गारे, गजेंद्र अभंग, डॉक्टर सागर पापाळे, जालिंदर लहानगे, डॉक्टर सुचित गांधी, संजय फड, पप्पू कानकटे, सोमेश्वर दुटे, उपस्थित सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, मी काही जास्त बोलणार नाही.
कालची सभा किती जण हजर होते कालच्या सभेला? आता इथं काय भाषण करायचं? कालची सभा अशी झाली की तुम्ही चॅनल पाहत आहे का नाही मला माहित नाही, दिवसभरातले सगळ्या चॅनलवर आपली सभा आहे. एका चॅनलला असं चालवलंय, ते संपादक माझ्याशी बोलले, म्हणजे जे प्रमुख असतात ते बोलले महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर आणि मोठी सभा ही संगमनेरला काल झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभा होत नाहीत एवढी मोठी सभा आपली होती, एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपला सगळ्यांचा होता आणि सगळ्या विषयाची चर्चा आपण तिथे अत्यंत चांगल्या रीतीने केलेली आहे. आता पुन्हा एकदा थोडस आपण जातोय, प्रभागामध्ये जातोय, चर्चा करतोय, कारण आपले उमेदवार त्यांच्यासाठी पुन्हा 12 जास्त काम करण्याकरता आपण प्रयत्न करतोय. खरं म्हणजे इथे उभे आहेत गजेंद्र अभंग. गजेंद्र अभंग हा जुना खेळाडू आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. जुना डाव राखून असतो बरं का, तुम्ही माहित नाही, जुने माणसं डाव राखून म्हणतात. जुना खेळाडू आहे, शांत आहे, अमुक आहे. आता खरं सांगू का तुम्हाला, कोण म्हटलं शांत आहे काय? आता हा आमचे गुजर म्हटले, अरविंद गुजर म्हटले. गुजर गुरुजींचा मुलगा येतो, त्यामुळे मला लाडका आहे. परंतु तुम्ही एक सिनेमा पाहिला का, सरकार नावाचा सिनेमा पाहिला का? पाहिला का नाही? सरकार नाही, हा सरकार नावाने की हे म्हणजे जो प्रत्येक जण आपल्याला पिंटू भाऊ सारखे पाहिजे आणि गजेंद्र नाना सारखे पाहिजे. पिंटू भाऊना जर एखादा नरम केला तर पाठवून पुन्हा हात फिरवायला पाहिजे ना कोणतरी. काय करतो दोन्हीचा मेळ असावा लागतो, असा असावा लागतो. एकदम असं नाही चालत. एकदम दोघं बी कडक झाले ना आता अडचण होईल, आणि दोघं मऊ झाले तर अडचण होईल. एकाचा धाक आणि एकाचं जरा हे असं असं, एखादा प्रेमानं बोलायचं, एखादा जरा सटवायचं, असा कार्यक्रम करावा लागतो राजकारणात. आणि त्या पद्धतीनं तुमचा मेळ अत्यंत चांगला बसला असं माझं होतं बरं का. एकदम सुंदर पॅनल जे बसायचं असतं ना, सगळ्या माझं मत असतं की 30च्या 30चा पॅनल चांगलाच आहे, आणि तुमचा पॅनल हा दोघांचा आणि मैथिलताईचा पॅनल तर आणखी सुंदर आहे असं माझं मत आहे, पक्क मत आहे. आणि त्यामुळे आता अडचण वाटत आहे. गजेंद्र अभंग हे नगरसेवक म्हणून सारखं काम करत राहणं, फिरणं, काही बारीक सारीक गोष्टी सुद्धा माझ्या कानावर घालणार, डॉक्टर तांबेंच्या कानावर घालणार, दुर्गाताईच्या कानावर घालणार, हे सतत करीत आलेलं आहे. आम्ही त्यांना पूर्वी संजय निराधार योजनेचा अध्यक्ष केलं होतं. संजय निराधार योजनेचं त्या कालखंडामध्ये गजेंद्रनं इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं. तालुक्यातले संजय निराधारच्या गावोगावच्या सगळे गरीब माणसं ज्यांना काहीच आधार नाही, ते हजारो कुटुंबांना, हजारो लोकांना मदत करण्याचं काम गजेंद्र अभंगींनी केलं होतं. तुम्हाला खरं सांगतो, मनापासून काम केलं होतं. आज नोंद त्याची गजेंद्रची राहणार, त्या गरीब माणसं कुटुंबाधिकारी असा अध्यक्ष होता का त्यांनी खूप चांगली मदत केली. असे ते गजेंद्र नाना आहे, लक्षात ठेवा. नाव जरी नाना असलं तरी अण्णा येतो खरा. मदत करणार आहे, त्यावरती काही काळजी करू नका. पिंटू भाऊ आणि ताई हे सुद्धा अत्यंत मनापासून काम करणारे असे आहेत. वनिता ताई, मला पिंटू भाऊचा कौतुक आहे, त्यात एक व्यवस्थित पद्धतीनं काळजी घेणाऱ्या, आणि वनिता ताई सुद्धा तुम्हाला सांगतो, ही जोडी इतकी यशस्वी तुमची राहील, खूप यशस्वी राहील याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी इथे देतो. मैथिली ताई खरं म्हणजे डॉक्टर मैथिली, तिचं शिक्षण सुद्धा हे डॉक्टर आहे. ती अत्यंत हुशार आहे, अत्यंत चाणाक्ष आहे, आणि म्हणजे कसं मन सांभाळायचंय, सगळ्यांचे मन एकदम चांगलं व्यवस्थित पद्धतीने. सासूला एकदम खुश आहे, सासू काय विचारून घ्या. म्हणजे एवढी कडक सासू असताना सुद्धा खुश आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ किती हुशार असेल ती. जी सासूला खुश ठेवती ती तर तुमच्या गावाला अख्खं खुशच ठेवणार तुम्हाला सगळ्यांना. समजायचं काय कारण. तेव्हा काही वैश्य, काल मी एक उदाहरण सांगितलं, तुमच्या लक्षात आलं की माहित नाही, की ज्यावेळेस कोरोनाच्या कालखंडामध्ये आई वडिलांकरता तिला चेन्नईला जायचं होतं, विमानं बंद होते, एकटी गाडी ना मुंबईवरून ती चेन्नईला गेली. एकटी, काही तासात ड्रायव्हिंग स्वतः केलं, स्वतः ड्रायव्हिंग करून चेन्नई. किती हजार किलोमीटर आहे ते? 3000 किलोमीटरचा प्रवास एकटीनं केला गाडीला. तेव्हा म्हणजे धाडस आहे, हुशार आहे.
भाषा मराठी चांगली, हिंदी चांगली, इंग्लिश चांगली. गोष्ट लक्षात घ्या, कालचं झाले सतीश होता, मी होतो, सगळे नगरसेवक होते, म्हणून यशस्वी होण्यामध्ये किती मेहनत आहेच. परंतु मागं काम करणारे माणसं असा लागतं. एखादं कुटुंब चालताना एकटा करता माणूसच सगळं करतो असं नाही. प्रत्येकाची जबाबदारी असते, त्या जबाबदारीला सगळे सांभाळतात, पाठीमागे उभे राहतात, त्यावेळेस ते कुटुंब पुढे जातं. तसं दुर्गाताईच्या पाठीशी होतं, तसं आता आपण मैथिलीच्या पाठीशी जरी पाहिलं तर सतीश आहे, डॉक्टर तांबे आहे, दुर्गाताई आहे, मी आहे, तुम्ही सगळे, पिंटू भाऊ, गजेंद्र, फळी राहील, तुम्ही सगळे राहाल, काम चांगलंच होणार. शंका बाळगण्याचं काही कारण नाही. असं दुसऱ्या बाजूला काय असं जरा तपासा तुम्ही. दुसरी बाजूला नाही बरं का काही, खरं सांगतो तुम्हाला. तो प्रयोग सुद्धा करू नका. प्रयोग परवडणारा नाही आपल्याला. म्हणजे चुकीचं मत सुद्धा देऊ नका, उगाच प्रोत्साहन देऊ नका. काय ते वर्षभर काय काय चाललंय सगळं सांगत बसत नाही मी. म्हणजे आता ते म्हणजे आपण काय करून ठेवतो कधी कधी याचं उदाहरण महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्र म्हणत असतो का, अरे काय केलं सगळ्यांना, तुमचे पाहुणे रावळे सगळ्यांचे फोन आले असतील तुम्हाला, अरे तुम्ही काय केलं. कुठं गेलं तरी लोक म्हणतात काय केलं. आता केलं ते केलं, जाऊ द्या, काय ते झालं ते झालं. मी काही तुमचा राग करीत नाही काही कोणाचा, त्याच्यात काय हे नाही. जी संधी मिळाली त्याचा उपयोग आपण चांगलाच केलेला आहे. पाण्याची परिस्थिती आपली जी आहे तिला किती मार्क दिले पाहिजे रे. पाण्याच्या परिस्थितीला इतके मार्क दिले पाहिजे की असं कुठंच नाही इतकं पाणी आहे आपल्याकडं. तुम्ही लक्षात घ्या, इतकं गोड पाणी, चांगलं सुंदर पाणी मला. आणि त्यावेळेस सगळे खड्ड्यातून पाणी काढावं लागायचं. एकदा तर अशी परिस्थिती पाहिली, प्रांत ऑफिस तुमचं घर आहे ना प्रांताचं, दुष्काळाची परिस्थिती होती. आणि प्रांताला घेऊन मी आमदार घेऊन मला काही दुष्काळी कामावर जायचं होतं, म्हणून सकाळी 7-8 वाजता आलो. मी ते दारापुढं आलो तर आमचा प्रांत बरं का, उपविभागीय अधिकारी प्रांत त्यावेळेचा, चट्ट्या पट्ट्याच्या पायजाम्यावर तो खड्ड्यात उतरेला होता. खरं सांगतो बरं का, मी खड्ड्यात उतरला होता. म्हणजे आज शिपाईच आलं नाही म्हणे, आता काय करायचं म्हणजे परत दिवसभर घरात आलो होती, मीच पाणी उपसितो म्हणे. ही अवस्था होती. तो प्रांत असेल तर मामलेदार, खालून पाणी काढावं लागत होतं खड्ड्यात उतरून. आज सगळं इतकं, खरंच सांगतो, इतकं चांगल्या पद्धतीने काम झालं. दुर्गाताईच्या काळात 27 कोटीचे बक्षीस मिळाले. स्वच्छतेचे असतील, जे हिरवं हे केलेलं आहे त्या संपूर्ण शहर हिरवं केल्याचे असतील, अनेक गोष्टी आपण चांगल्या केलेल्या आहेत. अजून पुढे चांगल्या करायच्या. ज्या पद्धतीनं शांतता जाती आहे, लक्षात घ्या, 43 लाखाच्या गोळ्या संगमेरमध्ये सापडल्यात. ज्या अंमली पदार्थ होत्या असतात, काही सिगरेट सारख्या असतात, काही भयानक येते. आता हे येतंय कुठून, कसं येतंय याचा विचार केला पाहिजे. हे येण्याचा मार्ग जो आहे अत्यंत दुर्दैवी आहे. इथं वाट करून दिली काही माणसांनी पैसे मिळवण्याकरता. या जर चुकीच्या गोष्टी चालल्या असतील तर ते थांबवण्याची जबाबदारी तुमची सुद्धा आहे. काही वाटेल दुसऱ्याचं पोरग बिघड लागलं, एखाद्या दिवशी आपलं नातू बिघडेल ना, ही सगळी काळजी तुम्हाला घ्यावं लागणार आहे. खरं सांगतो, गुंडगिरी वाढलेली दिसते. मला हे सांगा, तुमचा हा जो चौक आहे, हा झाला मोकळा पटांगण, हे रात्रीचं शांत असतं का? म्हणा तुम्ही, शांत असतं, काहीच अडचण नसते, म्हणा बरं. वेवाळ खायला लागलो तुम्हाला काय व्हायला लागलं? आणखी काही उदाहरण देऊ? आणखी काही उदाहरण द्यायची गरज आहे का? दिशा कोणती चालली, हे योग्य आहे का? विचार केला पाहिजे का? जर योग्य नाही ना तर आपल्याला थांबवलं पाहिजे ते. आणि थांबवण्याची जबाबदारी नगरपालिकेची निवडणूक हा एक भाग आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीला काही गोष्टी निश्चित करता येतील, सगळंच संपलं असं नाही. कारण केलेली चूक तुम्हाला दुरुस्त करायला काही काळ जाणार आहे. आता तो कालखंड आहे. लाडक्या बहिणींनी काळजी घ्या. आमच्या खरं सांगू का, नाही 1500 लई कौतुक नाक करू बरं का तुम्ही. आता कापूस वेचायला ज्या महिला येतात ना आमच्या शेतांमध्ये, त्या 1000-1500 रुपये दिवसाला मिळतात. खरे की नाही रे? खुरपायला येते ना ती 10-11 वाजता येते, 5 वाजताच निघून जाते, दुपारी 2 तास फिरते, तरी 500 रुपये रोज मिळते. आणि त्याचं काय कौतुक 1500 रुपयात? काही 1500चं कौतुक वाटायचं काही कारण नाही तुम्हाला. आणि आपल्यासारख्या भागाला तर अजिबात वाटायचं काही कारण नाही. तुम्ही लक्षात ठेवा की आपलं हित कशात आहे, आपलं शहर चांगलं कसं चालत, आपली शांत सुव्यवस्था कशी चांगली राहील, तालुक्याचं सुद्धा सगळ्या ज्या चांगल्या प्रगतीच्या गोष्टी त्या आणखी पुढे कशा जातील, याचा विचार करूनच आपल्याला हे मतदान सगळ्यांना करायचंय. माझी विनंती आहे की तुम्ही तर येत आहेच,
गजेंद्र नाना आहे, वनिताताई आहे, मैथिलीताई आहे, यांना तर 3 आहेत. पण शहरात जिथं जिथं संबंध असेल ते सांगितलं पाहिजे का नाही आपल्याला जपायचंय शहरात. आपल्याला आपली नगरपालिका चांगली ठेवायची, आपलं घर चांगलं ठेवायचंय, आपलं कुटुंब चांगलं ठेवायचंय. आपलं एक घर आहे, आपलं एक कुटुंब आहे, ते जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. हे तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे, हे माझं स्पष्टपणे मत आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळी काळजी घ्यावी. 2 तारखेला मतदान आपण करा. जिथं सिंह दिसल तिथं मतदान करायचं, एवढंच सूत्र याच्यात लक्षात ठेवा. आणि प्रचंड मताधिक्यानं समितीला विजय करायचं आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो. 2 तारखेला संगमनेर नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि राज्याचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण संगमनेर सेवा समिती या मंडळातर्फे लढवत आहोत. सिंह ही आपली निशाणी आहे. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात या संगमनेर शहरामध्ये 2091ला झाली. बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सर्वांना एक जबाबदारी दिली की या संगमनेर शहराला आपल्याला एक चांगलं शहर बनवायचं आहे. आणि 2091 माझ्याबरोबर सर्व तिथे 1991 खूप दूर आहे. दिलीपराव होते, सर्व होते. आणि खरं आहे की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझी प्रॅक्टिसही चांगली होती, बरी होती. परंतु तिथून उठून मी थेट नगरपालिकेच्या खुर्चीवर जाऊन बसलो. माझा खरा विरोध होता. मी म्हणलं मला नको, परंतु माझे मित्र डॉक्टर रसाळ आणि डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी मला आग्रह केला की आपण म्हणतो की चांगले लोक राजकारणात आले पाहिजे आणि मग आपण जर गेलो नाही तर मग या म्हणण्याला काय अर्थ असतो. त्याप्रमाणे मी ती जबाबदारी घेतली. खूप वाईट अवस्था होती नगरपालिकेची. इसाकबाईंनी सांगितलं, त्यांनी राजकीय अवस्था सांगितली. मी पाहिलं की पहिल्याच दिवशी माझ्या पुढे इलेक्ट्रिक बिल सगळं त्याची फाईल आली की आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे आणि त्यासाठी पैसे नाही आहेत. आम्ही इकडून तिकडून काहीतरी करून ते विजेचं बिल भरलं, कारण वीज तोडले जाण्याची भीती होती. त्यानंतर खरं म्हणजे त्यावेळेस एवढे काही सरकार मदत करत नव्हती, कुठल्या प्रकारची निधी नव्हती. परंतु आम्ही खूप काटकसरीने काम केलं. जकात होती, जकातीसाठी रात्री बेरात्री 2-2 वाजता जाऊन आम्ही जकात नाक्यावर थांबायचो. आणि मग हळूहळू आम्ही नगरपालिकेची स्थिती चांगली केली. त्यावेळेस मी अतिशय काटकसर करून आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 40 लाख रुपयाचे दरवर्षी नगरपालिकेच्या फंडातून त्यावेळेस विकास कामं करत होतो. सर्व रस्ते आम्ही केले, खूप काटकसर केली. रस्ता करत असताना आम्ही ग्राउटिंग, सेमी ग्राउटिंग असा जो एक प्रकार असतो त्याचा वापर केला. त्याच्यातून खूप कमी पैशामध्ये आम्ही त्या सर्व गोष्टी केल्या. पाण्याची खूप टंचाई होती. नगरसेवकाचं एकच काम की आपल्या टँकर आपल्या वॉर्डमध्ये घेऊन जायचा. 40 नगरसेवक होते मित्रांनो. त्या 40 नगरसेवकांच्या सर्व आम्ही एकत्रितपणे इतकं चांगल्या पद्धतीने काम करत होतो. 14 माझ्याबरोबर नगरसेविका होत्या. त्या आमच्या सर्व भगिनी अत्यंत भक्कमपणाने माझ्या पाठीशी राहत होत्या. आणि म्हणून इतकी कडक शिस्त आम्ही आणली. पाण्याच्यासाठी भूमिगत बंधारा केला. खरं तर वसंत बंधारा मी सांगितलं पाहिजे की बाळासाहेब थोरातांनी 85 साली आमदार झाल्यानंतर 2 कामं या ठिकाणी अत्यंत मित्रांनो म्हणजे त्यावेळची ऐतिहासिक कामं केली. संगमनेर मधून प्रवरा नदी वाहत होती. संगमनेरच्या प्रवरा नदीचं एक थेंब पाणी उचलण्याची परवानगी आपल्याला नव्हती. ती बाळासाहेब थोरातांनी मिळवून दिली. संगमनेरला आणि अकोल्याला 30% पाणी मिळवून देण्याचा अधिकार बाळासाहेब थोरातांनी दिला. आणि म्हणून मी विचारतो, विरोधक, आता ते विरोधक आहे पण त्यांची ते बालबुद्धीचे विरोधक आहे. मला सांगा की एवढं मोठं काम त्यांनी केलं. संगमनेरला हे पाण्याचा अधिकार मिळवून दिला. पुढच्या काळात निळवणे धरण सुद्धा पूर्ण केलं. त्याच्यापेक्षा मोठं काम काय असू शकतं. आणि वसंत बंधारा सुद्धा साहेबांनी मंजूर केला होता. 10 लाख रुपये त्यावेळेस नगरपालिकेकडे वर्ग केले होते. परंतु त्यावेळेच्या लोकांनी त्या ठिकाणी हा वसंत बंधारा होऊ दिला नाही. मी म्हणलं तर काय करायचं. मग आम्ही भूमिगत बंधारा केला. अवघ्या 1.5 लाख रुपयामध्ये आम्ही भूमिगत बंधारा त्या ठिकाणी पूर्ण केला. संगमनेरच्या नागरिकांना सातत्याने दिवसातून 2दा पाणी आम्ही दिलं. नागरिकांचे हाल होते. सर्वत्र PVC पाईपलाईन होत्या. PVC पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. कुठेही लीक होत होतं. आमचे गोपनी नावाचे पाणी पुरवठा अधिकारी होते. त्यांना काही म्हटलं ते साहेब मस्त मी करतो.
आणि कुठली लाईन कुठं जोडत होते ईश्वराला आणि त्यांनाच ठाऊक होतं. मग आम्ही या कठीण परिस्थितीतून वेळ काढला. त्या ठिकाणी भूमिगत बंधारा केला, नागरिकांना पाणी दिलं, लिंक रोड आणले. त्यावेळेस आदरणीय काळे साहेब होते, त्यांनी 2 कोटी रुपये मला त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून दिले. हे सगळे लिंक रोड दिसतात, पावभागी रोड असेल किंवा इकडचा हा रोड असेल, हे सगळे बाह्य रस्ते आम्ही तयार केले. शाळेच्या इमारती केल्या, त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र केलं. अशा प्रकारे आम्ही भरपूर कामं त्या ठिकाणी केली. मला सांगितलं पाहिजे की आमचे नगरसेवक त्यावेळेस अतिशय चांगली साथ त्यांनी ठिकाणी केली. कुठलंही काम असेल, आम्ही ते कामं करत असताना ते स्वतः बाजारात जायचे. कमीत कमी दरामध्ये कशा पद्धतीने त्या गोष्टी मिळतील आणि कमीत कमी दरामध्ये कसं काम होईल. मधुशेठ डोंगरे त्या ठिकाणी डोंगरे साहेब म्हणून आमचे मुरलीशेठ डोंगरे माझ्याबरोबर त्या ठिकाणी काम करत होते. अतिशय काटकसरी जुने गोष्टी काढायचे. आम्ही आता काही नाही शक्य होणार, त्या जुन्या गोष्टी दुरुस्त करून त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन चालवलं. इतक्या निस्वार्थी भावनेने आम्ही काम केलं. आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये नियम लावले त्यावेळेस कुणाचं असेल, मी तर माझ्या नातेवाईकांचं त्या ठिकाणी आधी अतिक्रमण काढून टाकली. त्यामुळे कुणाला बोलायचा अधिकारच राहिला नाही. मी माझ्या जवळच्या लोकांची त्या ठिकाणी जकाती त्या ठिकाणी जप्त केल्या. त्यामुळे कोणाला बोलायचा अधिकारच राहिला नाही. अत्यंत पारदर्शी पद्धतीने आणि सौ दुर्गा यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला ठराव आमचा होता की नगरपालिकेची गाडी त्या ठिकाणी लिलाव करून टाकायची. आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं की एवढ्या कठीण परिस्थितीत नगरपालिका त्या ठिकाणी चांगल्या स्थितीला आम्ही आणली. खूप कामं त्या ठिकाणी केली आणि पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की मग नंतर दिलीपराव आले, विश्वासराव आले, अरुणराव आले, खूप कामं झाली. मित्रांनो, मी आपल्याला आव्हान देतो की संगमनेर नगर जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी उत्तम स्टेडियम असलेला एखादा तालुका मला दाखवा. तर म्हणतात आम्ही काय केलं, अरे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही. आम्ही काय नाही केलं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. निळवंडे धरणातून पाईपलाईन आणून साहेबांनी असं काम केलं मित्रांनो, पुढच्या अनेक पिढ्यांना पाण्याचे प्रश्नच त्या ठिकाणी राहिलेले नाही. कोपरगावच्या निवडणुकीमध्ये तिथे पोस्टर लावली जातात. संगमनेरला जर त्या ठिकाणी चांगलं पाणी मिळतं, 2 वेळेस पाणी मिळतं, तर आम्हाला आपल्या कोपरगावला आपण ते का देऊ शकत नाही, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारायला लागले. मित्रांनो, त्या ठिकाणी सहकार्याचा विषय निघाला तर आदरणीय पवार साहेब म्हणतात, जे संगमनेरला जमलं ते इतर कारखान्यांना का जमत नाही, जे संगमनेरला जमलं ते इतर दूध संघांना का जमत नाही. आणि म्हणून आमच्या संगमनेरची उदाहरणं बाहेर दिली जातात आणि तुम्ही विचारतात काय झालं. तुमची एक पद्धत आहे मित्रांनो, या विरोधकांची, खोटं बोलायचं, सतत खोटं बोलायचं. मित्रांनो, या 30 वर्षाच्या काळात म्हणजे 91 ते आतापर्यंत 15 वर्ष त्या ठिकाणी त्यांचं सरकार होतं. काय केलं इथल्या लोकांनी, ते पण नगरसेवक होते ना. आम्ही पाहिलं होतं की म्हाळुंगीवर एक छोटा पूल बांधायचा होता, तो पूल बांधायला सुद्धा ते निधी त्या ठिकाणी आणू शकले नाही. आणि म्हणून हे अत्यंत कर्तव्यशून्य असे विरोधक आहेत. काहीच काम केलं नाही त्यांनी या शहरासाठी. त्यांनी केलेलं एखादं काम त्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे दाखवावं. अशा रीतीने मित्रांनो, या संगमनेर नगर परिषदेत मी पुढचं थांबणार नाही. आता तर खूप चांगले आहे. हा जो रस्ता आहे आपण बघतोय, एवढा मोठा भव्य रस्ता. तुम्ही जेव्हा संगमनेरहून या ठिकाणी नाशिकहून संगमनेरमध्ये आपण प्रवेश करतो तर आपण एखाद्या मोठ्या शहराचं फिलिंग त्या ठिकाणी. नामदार साहेबांनी याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः बारकाईने लक्ष घातलं. शहराच्या त्या रस्त्याच्या मध्ये डिवायडर, त्या डिवायडरमध्ये लावायची झाडी. आम्ही कितीतरी वेळेस सत्यजित साहेब, आम्ही कितीतरी वेळेस तो प्लॅन पुन्हा पुन्हा पाहिला. तो प्लॅन या ठिकाणी अंमलात आणला. कोणतं काम आम्ही या ठिकाणी केलेलं नाही. आज आपण बघा की साहेबांनी बायपास केला, नदीवरचे पूल केले. कुठलं काम या ठिकाणी बाकी मला सांगा बरं. एका शहराला आवश्यक असणाऱ्या सगळ्या मूलभूत गोष्टी आम्ही ते पूर्ण केल्या आहेत. भूमिगत गटार या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. भूमिगत गटारीचं काम या ठिकाणी चालू आहे. उद्यानं झाली. सौ दुर्गाईने 35 उद्यानं केली. सौ दुर्गाईने ओला कचरा, सुका कचरा, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हा कन्सेप्ट माहिती सुद्धा नव्हता, त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू केला. घंटागाडी सुरू केली. ओला कचरा, सुका कचरा, त्याचं तिने सातत्याने लोकांचं प्रबोधन केलं. आणि आज आपण बघतोय की त्यांचं सरकार असताना, बीजेपीचं सरकार केंद्रात असताना, राज्यात असताना 27 कोटीचे बक्षिसं या नगरपालिकेने मिळवली. आणि ते विचारतात काय केलं. आणि म्हणून हे ढोंगी लोक आहेत मित्रांनो, हे लबाड लोक आहेत. या ढोंगी लोकांवर, लबाड लोकांवर विश्वास ठेवू नका. हे संगमनेरचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांच्यापासून आपल्याला संगमनेर वाचवायचं आहे. आणि म्हणून आपण सिंह निशाणी घेतलेली. जंगलात जेव्हा असे बारीक सारीक प्राणी गडबड करायला लागते तेव्हा सिंह बाहेर येत असतो. आणि मग हे चिलट पिलट प्राणी आहे ना, हे घाबरून पळून जातात. तर आता हा आपला शेर आलेला आहे, संगमनेर सेवा समितीचा शेर आलेला आहे.
आणि तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो, आम्ही कधी कुणाशी वाईट बोलत नाही, कधी कुणाशी साहेबांचं असेल आमचं कुणाचं असेल अत्यंत नम्रपणे बोलण्याची पद्धत आहे. इथल्या सर्व लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मग सत्यजित तांबेकडे आता निवृत्त या ठिकाणी लिडरशिप दिलेली आहे. सत्यजित तांबे यांनी सर्व लोकांना बरोबर घेतलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षाचे आमचे वंचित आघाडीचे आमचे सर्व मित्र आहेत, सर्व वेगळ्या शिवसेना आहे, अजित ओहरा आहे, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, RPI आहे. एवढंच नाही तर असे नागरिक आहेत, असे सर्व नागरिक आहेत की ज्यांचं संगमनेरवर प्रेम आहे, त्यांना वाटतं की संगमनेर पुढे गेलं पाहिजे, संगमनेर चांगलं झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही पक्षीय अभिनवेश सुद्धा बाजूला ठेवलाय. आणि आमचं असं मत आहे की आपल्या संगमनेर शहराची वाढ होत असताना आपण हा पक्षीय अभिनवेश बाजूला ठेवला पाहिजे. संगमनेरकर म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपण गाणं ऐकलं, संगमनेर हे खरोखर आज आपण कुठेही जाऊन तुलना करा, संगमनेर सारखं शहर, इतकं आर्थिक दृष्टीने समृद्ध असलेलं शहर, इतकी जातीय सलोखा असलेलं शहर, इतकी शांतता असलेलं शहर, एक सांस्कृतिक असं कल्चर या शहरामध्ये निर्माण केलंय. ते नामदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही जे केलं ते आम्ही चांगलं केलेलं आहे. एकही भ्रष्टाचाराचा आरोप कुणी आमच्या विरुद्ध करू शकलेला नाहीये. बाळासाहेब थोरातांनी 17.5 वर्ष मंत्री झाले, एकही भ्रष्टाचाराचा आरोप साहेबांवर कुणी केले नाही. आम्ही नगरपालिका चालवली, कुणी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही, करू शकणार नाही. इतक्या पारदर्शी पद्धतीने आम्ही काम त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मित्रांनो, मला आपल्याला कळकळीचं आव्हान आहे, आपण संगमनेरकर आहोत, 100 शेरी एक संगमनेरी. त्या लबाडांना ओळखा, त्या ढोंगी लोकांना ओळखा आणि त्यांना जागा दाखवून द्या त्यांची. मित्रांनो, आपण बघतोय की 1 वर्षामध्ये काय झालंय संगमनेरचं. इथले लोकप्रतिनिधी कधी नेहमी नम्रपणे बोलत होते, कसे बोलतात लोकप्रतिनिधी हे बघा आता चाललेत शेजारून. त्यांना माहिती आहे की इथं सभा चालू आहे, पण एवढी सभ्यता त्यांच्याकडे नाहीये की त्या सभेतनं आपण शांतपणे जावं. हे त्यांचं खरं स्वरूप आहे, हे त्यांचं खरं स्वरूप आहे. मित्रांनो, कशा पद्धतीने नागरिकांशी बोलतात, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलतात, आणि किती अधिकारी इथं त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत, व्यापारी लोकांशी कसं बोलतात. आणि म्हणून मित्रांनो, एका वर्षामध्ये जे कल्चर ते संगमनेरचे बिघडवत आहेत ते आपल्याला थांबवायचं आहे. इथे पगडासांनी सांगितलं, हे खरं आहे, सुटसुळाट झालाय. गांजा, अफीम, कशा हे ड्रग्स, हे खरोखर आहे मित्रांनो. बालवयामध्ये जर ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या तर पुढच्या पिढीचं होणार काय. हे नव्हतं संगमनेरमध्ये 1 वर्षापूर्वी, कधीच नव्हतं हे आपल्यामध्ये. कारण थोडा साहेब कडक त्या ठिकाणी असायचे, अधिकाऱ्यांना ते सर्व पूर्णतः त्या ठिकाणी जाब त्या ठिकाणी विचारत होते. आता अधिकाऱ्यांना जाब कसा विचारणार हो. कारण जर अधिकाऱ्यांकडनं जर तुम्ही काही अपेक्षा ठेवत असाल तर मग त्यांना जाब कोण विचारण्याची नैतिकता तुमच्यामध्ये आहे का. तुमच्यामध्ये ती नैतिकता नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, अजूनही खूप भाषणं व्हायची आहेत, पण मी आपल्याला एक ग्वाही देऊ इच्छितो. सत्यजित तांबे आणि त्यांची नवीन टीम, जे सर्व आमचे आलेले नगरसेवक आहेत, अतिशय हुशार आहेत, त्यामध्ये अनुभवी लोक सुद्धा आहेत, दिलीप शेठ सारखे, विश्वासरावांसारखे. आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून आपण स्वच्छ, पारदर्शी असा कारभार संगमनेरकरांना देऊ. आणि हे जे संगमनेर आता आपण या ठिकाणी इथपर्यंत आणलेलं आहे, त्या आपल्याला आणखीन उंच उंच त्या ठिकाणी न्यायचं आहे. आणि म्हणून सत्यजित तांबे यांनी या नागरीकरणाचा अभ्यास केलाय. एका परदेशी पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला, तो फक्त शहरीकरणाविषयी आहे, त्याविषयी ते सांगतील. आणि मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की संगमनेरकरांनो, आपण सर्वांनी जागरूकपणाने मतदान केलं पाहिजे. ढोंगी लोकांना आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व ते निश्चितपणाने कराल अशी माझी खात्री आहे. पुन्हा एकदा या संगमनेरचं राजकारण जर कोणी सांस्कृतिक या ठिकाणी इथली शांतता जर कोणी बिघडत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय संगमनेरचे नागरिक राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपले सर्व 30+1 31च्या 31 उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे. त्यासाठी उरलेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला कंबर कसायचे. मित्रांनो, निवडणूक ही नेहमी आव्हान म्हणून आपण स्वीकारायची असते. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रत्येक नागरिकाकडे जाऊन आपली भूमिका त्यांना आपण समजावून सांगावी आणि सिंहाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपल्या 31 उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.